अरे थांब, पुढे जाऊ नकोस. कारण तू आज जे ऐकणार आहेस ते साधं नाही, हे शब्द नाहीत, हे स्वामींचा संकेत आहे. तू खूप काही सहन केलंस, लोकांनी तुला कमी समजलं, तुझ्यावर हसले. पण आज तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. तुझं आयुष्य सोपं नव्हतं. तू प्रयत्न केलेस पण अपयश आलं. तू लोकांवर विश्वास ठेवलास पण त्यांनी धोका दिला. रात्री एकटा बसून तू विचार करतोस, माझ्याच बाबतीत असं का? पण लक्षात ठेव, ही शिक्षा नाही, ही तयारी आहे. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पडतोयस, ठीक आहे, कारण स्वामी तुला उभं करत आहेत. तुझ्यावर संकट येतंय, ठीक आहे, कारण स्वामी तुला मजबूत बनवत आहेत. तुझा शत्रू बाहेर नाही, तो तुझ्या जवळ आहे. कधी मित्राच्या रूपात, कधी नातेवाईकांच्या रूपात, तर कधी स्वतःच्या विचाराच्या रूपात. ते तुझी प्रगती पाहू शकत नाही. पण ऐक, ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत त्याला कोणी हरवू शकत नाही. त्यांचा प्लॅन काहीही असो, स्वामींची कृपा भारी आहे. कारण आता वेळ बदलत आहे, हळूहळू, शांतपणे. तुला वाटतंय काही होत नाही, पण आतून सगळं बदलत आहे. ज्या लोकांनी तुला सोडलं तेच लोक परत येणार. ज्यांनी तुला रडवलं तेच लोक पश्चाताप करणार. फक्त एकच गोष्ट करायची, विश्वास स्वामींवर आणि स्वतःवर. दररोज उठ, मेहनत कर आणि मनात म्हण, स्वामी माझ्या सोबत आहे, ते पुरेसं आहे. हा व्हिडिओ तुला विनाकारण मिळालेला नाही, हा एक संकेत आहे. जर तू इथपर्यंत पाहिलं असशील तर समज, स्वामींची कृपा तुझ्यावर झाली आहे. आता मागे वळून पाहू नकोस, तुझं आयुष्य बदलणार आहे. कारण तुझा काळ बदलत आहे, तुझ्या शत्रूंचा शेवट बदलत आला आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेलं सगळं ते घाण, मनातली निगेटिव्हिटी तू काढून टाक. काल जे घडलं ते योगायोग नव्हतं. आज जे घडणार ते तुझ्यासाठी छान असणार. तू दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या मनातली भीती हीच तुझी ताकद बनणार आहे. आज जर तू एक निर्णय घेतलास तर पुढचे 5 वर्ष तुझे बदलणार आहेत. तुझ्यावर लक्ष ठेवणारे लोक दूर नाहीत, ते तुझे दुश्मन आहेत. पण तुझा देव तुला समजून घेत आहे. हा स्वामींचा इशारा तू इग्नोर केलास तर तुझं नुकसान होणार आहे. होय माझ्या लेकरा, मोबाईल स्क्रोल करणं थांबव. आता तू जो व्हिडिओ बघत आहेस तो तुझ्यासाठीच आहे. तुला कधी असं वाटलंय का की तुझ्या आयुष्यात काहीतरी हरवलंय, मिसिंग आहे? सगळं असूनही शांतता नाही, समाधान नाही. कारण बाहेर जग काहीतरी वेगळं सांगतंय आणि तुझ्या आतला आवाज काहीतरी वेगळं. तू रोज लढतोयस, बाहेरच्या लोकांशी नाही तर स्वतःशी. पण एक आवाज म्हणतो तू करू शकत नाहीस, दुसरा म्हणतो तूच करू शकतोस. ह्या 2 आवाजांमध्ये तुझं आयुष्य अडकलेलं आहे. स्वामी म्हणजे फक्त मूर्ती नाही, स्वामी म्हणजे शक्ती आहे, जी तुझ्या आत आहे. जेव्हा तू म्हणतोस मी हरणार नाही, मी हार मानणार नाही, तेव्हा बोलणारा तू नसतोस तर तुझे स्वामी असतात. हे जग तुला काय शिकवतं? सेफ रहा, रिस्क घेऊ नको, लोक काय म्हणतील. पण तू स्वतःला थांबवतोस. स्वामी काय सांगतात? भिवू नकोस, पुढे जा, विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. आता निर्णय तुझा आहे. तुला कोणाचं ऐकायचं आहे, जगाचं की स्वामींचं? तुझं काय मत आहे ते कमेंटमध्ये तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. तुला भीती वाटते फेल होण्याची, नापास होण्याची, लोकांच्या जजमेंटची, पैशाची. पण खरी एक गोष्ट, भीती ही तुला थांबवायला नाही, पुढे ढकलायला असते. ज्या दिवशी तू भीतीवर चालायला शिकलास, विजय मिळवशील, त्या दिवशी तू अनस्टॉपेबल होशील. तुला कोणीच थांबवू शकणार नाही. आता वेळ आली आहे एक निर्णय घेण्याची, डिसिजन घेण्याची. तू जुना राहणार नाहीस, तू नवीन होणार आहेस. म्हणून तू फोकसवरती लक्ष दे.
प्रत्येक गोष्टीवर तू ॲक्शन घे, विचार करत बसू नकोस. आणि निगेटिव्हिटी दूर कर, वाईट गोष्टी मनातून काढून टाक. सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही, हा एक आरसा आहे ज्यात तू स्वतःला पाहिलं आहेस. जर तुला आतून वाटलं असेल की हो, काहीतरी बदलायला हवं, तर समज स्वामी तुला जागं करत आहे. आता उशीर करू नकोस, तुझं आयुष्य तुझी वाट पाहत आहे. जर तुला विश्वास असेल तर माझी भीती आज संपणार असे तू टाईप कर आणि बघ, हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. माझ्या लेकरा, वेळ निघून जातय पण तू अजून थांबलायस. हा स्वामींचा इशारा तू टाळू नकोस. तू वाट बघतोयस पण वेळ तुझी वाट बघत नाही. आज एक ही संधी आहे जी पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कर. वेळ हातातून जाऊ देऊ नकोस, ही वेळ परत येणार नाही. आज तू उठलायस तर उद्या जग तुला ओळखेल. तुझं नशीब दार ठोठावत आहे पण तू दरवाजा उघडतोयस का? म्हणून लेकरा, तुला वाटतंय नंतर करू, उद्या करू, पण सत्य काय आहे माहीत आहे का? नंतर आणि उद्या कधीच येत नाही. आज तुझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. तू दुःखी आहेस, तू आनंदी आहेस, घड्याळ चालूच असणार, काहीच फरक पडणार नाही. तू काय करतोयस? सारखा विचार, भीती, पण त्यातून तुझं आयुष्य निघून जात आहे. एक संधी जी तू सोडली होतीस, एक डिसिजन जे तू घेतलं नाहीस. आज तू जिथे आहेस तू तिथेच आहेस. उद्या तू कुठे असशील तो आजच्या डिसिजनवर अवलंबून राहणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, वेळ वाया घालवू नकोस. तू वाट बघत आहेस परफेक्ट टाईमची. परफेक्ट टाईम म्हणजे आत्ताचा. तू सुरुवात कर, तुझा देव तुझ्या सोबत आहे. विश्वास असेल तर माझे स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर. आजपासून तू काय करायचंस? सकाळी उठायचं, स्वामींचं नामस्मरण करायचं आणि रोजच्या पेक्षा एक स्टेप पुढे जायचं. लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही. स्वामींचं नाव घे आणि चांगल्या दिवसाची सुरुवात कर. आज तू उठलास तर आयुष्य बदलेल, नाही तर तू इथेच राहशील. आणि शेवटी बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज तू निर्णय घे, सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. तुझ्या आयुष्यातील 2 रस्ते, जिथे तू काहीच करत नाहीस, जिथे तू ॲक्शन घेत आहेस. तू पहिल्या रस्त्यावर पश्चाताप आहे आणि दुसऱ्या रस्त्यावर यश आहे. आता तू निवड, तुला कोणता रस्ता निवडायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.